नमस्कार, मी फराह खान. तुम्ही पाहताय लोकशाही मराठी बुलेटिन मध्ये आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत. मात्र त्यात एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. राज्यपालांच्या दौऱ्याची आयत्या वेळी माहिती दिल्याचा छगन भुजबळांचा आरोप. तर हायगाय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, भाजपची मागणी. मवियात राष्ट्रवादी एसपीचा मुख्यमंत्रीपदावर दावा. राष्ट्रवादी एसपीचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटतंय. पुण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचं विधान. मनोज जरांगे गरीब मराठ्यांचे पाठीराखे नाही. जरांगे निजामी मराठ्यांसोबत असल्याचा वाघमारेंचा आरोप. बारामती विधानसभेत युगेंद्र पवार काढणार स्वाभिमान यात्रा. युगेंद्र पवार यांची सोशल मीडियावरून माहिती. शिवसेनेची उद्यापासून लाडकी बहीण कुटुंब भेट मोहीम. मुख्यमंत्र्यांसह शिवसैनिक रोज 15 लाभार्थी कुटुंबांची घेणार भेट. छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम कडून इम्तियाज जलील यांना विधानसभेची उमेदवारी. इम्तियाज जलील विधानसभा निवडणूक लढणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या कारची 4 वाहनांना धडक. 2 जणांवर गुन्हा दाखल. अपघातावेळी कारमध्ये मुलगा नसल्याचं बावनकुळेंचं स्पष्टीकरण. मुंबईच्या नामांतर आंदोलनामध्ये सहभागी असल्याचा अमित शहांचा दावा. शहांच्या दाव्याचा संजय राऊतांकडून खरपूस समाचार. शहांच्या दाव्यावर संशोधन व्हावं, आव्हाडांचा टोला. तिसऱ्या आघाडीच्या जुळवाजुळवीसाठी नेत्यांची पुण्यात बैठक. तिसऱ्या आघाडीचं लवकरच नामकरण करण्याची प्रकाश आंबेडकरांची घोषणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.